हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सकाळचा टायमिंग आहे आणि स्वयंपाक चालू झालेला आहे. मी इथे सपक वरण फोडणी टाकत आहे आणि हा एकादशीचा व्हिडिओ आहे. मी लेट टाकला आहे आणि हा मला पाहुण्याच्या घरी स्वयंपाक द्यायचा आहे म्हणून मी बनवत आहे. आणि इथं काय मी तुम्हाला तर पहिलं दाखवलेलंच आहे सपक वरणाची रेसिपी, त्यामुळे मी काही जास्त सांगणार नाही. असं साध्याच पद्धतीनं जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी देऊन वरण केलेलं आहे कढीपत्ता टाकून. आणि आमच्या इथे कसं आमच्या पाहुण्यांची डेट झालेली आहे, त्यामुळं तिथं 10 दिवस पाहुण्यांचे कोणाकोणाचे डबे येतात. तसंच आम्ही पण हे डबा घेऊन जात आहोत आणि त्यामुळं हे मी स्वयंपाक बनवत आहे. आणि त्या सपक वरणापासून मी ही सुरुवात केली आणि नंतर मला दुसऱ्या पण भाज्या बनवायच्या आहेत. एकादशी असल्यामुळे फराळीचं पण बनवायचं आहे. आणि आता हे कसं होतं की आपण जर शूट करत करत जर बोललं तर आपलं काम बंद होतं आणि आसपास जास्त आवाज असल्यामुळं पण आपल्याला काम करत करत बोलायला जमत नाही आणि आपला आवाज पण व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मी हे आधी शूट करून घेते आणि नंतरच बोलते. वरण करून झाले. आता मी गाजराचा ज्यूस बनवत आहे ह्यांच्यासाठी, आमच्या आहोंसाठी. आणि गाजराच्या ज्यूससाठी मी हे त्याचं वरचं साल्ट काढून घेते. म्हणजे गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि वरची त्याची साल काढून घ्यायची. म्हणजे त्याच्यावर जे थोडंसं केसर असल्यासारखं असतं, जरा घाण असते ती पूर्ण निघते आणि स्वच्छ होतं. आणि ते व्यवस्थित हे खिसून म्हणजे चिरून घ्यायचं. आधी पूर्ण त्याच्यावरचं काढून घ्यायचं साल आणि नंतर आपण ह्याचे चिरून तुकडे तुकडे करून घ्यायचे. आणि नंतर थोडी साखर टाकून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि ज्यूस तयार झाले. आणि हे ज्यूस मी आमच्या मिस्टरांना देते रोज. आणि सकाळी सकाळी ही मेथीची भाजी बनवून घेतली आधी, आणि ही काय मी तुम्हाला दाखवली नाही, शेअर केलेली नाही गडबडीत. आता भात शिजायला ठेवला आहे. आता हे तळण काढून घ्यायचं आहे. उपवासाचं आधी तळण काढून घेतलं. एकादशी असल्यामुळं परत तेलात खरकट्या तेलात आपण टाकू शकत नाही म्हणजे दुसरं तळण तळल्यावर, त्यामुळं आधी उपवासाचं काढून घेतलं. ही उपवासाची खारवडी तळून घेतली आणि उपवासाची खारवडी तळल्यानंतर मला त्याच्यात दुसरं आपलं तळण तळायचं आहे. म्हणजे पापड, कुरवडी, पापडी हे तळून घ्यायचं आहे. हे उपवासाचं आहे. उपवासाचं आधी तळून घेतलं. एकादशी असल्यामुळं तिथं पण एकादशीचं थोडंसं फराळीचं न्यायचं होतं आणि आम्हाला घरी पण लागतं म्हणून आता हे दोन्हीकडला स्वयंपाक चालू आहे. घरी पण थोडा ठेवायचा आणि न्यायचा पण. आता हे कुरवडी तळून घेत आहे. तर आपल्याला कुरवडी, पापडी आणि उडदाचं पापड हे सगळं तळण काढून घ्यायचं आहे, तिकडं नेण्यासाठी पण आणि घरी पण. कारण आपण काही फक्त द्यायसाठीच स्वयंपाक करत नाही, आपल्या घरच्यासाठी पण स्वयंपाक करतो. त्यामुळं आता हे जास्तीचा स्वयंपाक बनवला आहे. आता हा स्वयंपाक 10-15 माणसांचा आम्ही बनवलेला आहे, म्हणजे घरच्यांना हे धरून. आता हे पापड काढून घेतले. बघा, तुम्हाला मी पापडाची रेसिपी पण दाखवलेली आहे. तर किती मस्त असे पांढरे शुभ्र पापड निघतात. आपले घरी बनवलेले पापड आहेत उडदाचे हे. आणि नंतर आता हे तांदळाची पापडी तळून घेणार आहे. पण घरीच बनवलेले पापडे आहेत तांदळाच्या. खूप फुलतात, खूप छान होतात. आणि आता ह्याच्यातच आपल्याला भजे पण तळून घ्यायचे. भजे पण मी टाकून घेत आहे. आता हे मी एकादशी असल्यामुळे या भज्यामध्ये कांदा बिंदा टाकलेला नाही, सिंपल असे भजे करून घेतलेत. कारण एकादशी दिवशी कांदा खात नाहीत, त्यामुळं त्यात काही कांदा वापरलेला नाही. हे साधे सिंपल भजे करून घेतले आणि भजे काढून घेतले सगळे पूर्ण. आपल्याला आता हे भजे काढल्यानंतर ह्याच कढईमध्ये भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी हे वांगे चिरून व्यवस्थित धुवून कोरड्या कपड्यावर ठेवून त्यातलं पाणी निथळू दिलं आणि नंतर हे असे तेलामध्ये तळून घेतले व्यवस्थित. आता हे चांगले असं नरम झाल्यानंतर आपण हे काढायचे कढईतून बाहेर. नरम झालेले असतात, थोडे थोडे आपण चेक करायचे उलताना की ते नरम झालेले असतात, मग काढून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित तळलेत. आता हे काढून घेतले. आता आपल्याला भाजीला जेवढं लागेल तेवढं तेल ठेवायचं कढईमध्ये.
त्यात जिरी मोहरी टाकून घ्यायची आणि नंतर आपण हे लसूण आणि कोथिंबिरीचं जे वाटण बनवलेलं असतं ते टाकायचं. ते व्यवस्थित परतून घ्यायचं. ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं जे भाजून व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे, म्हणजे खोबऱ्याचे तुकडे करून व्यवस्थित भाजून त्याचं वाटण, म्हणजे खोबरंच फक्त वाटून घेतलेलं आहे आणि ते आपण त्याच्यात टाकणार आहोत. खोबरं आधीच भाजल्यामुळं त्याला जास्त परतायची गरज नाही. ते थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे हे तेलात व्यवस्थित मिक्स होतं आणि एकजीव होतं. म्हणजे ते आता घट्ट झाल्यासारखं झालेलं असतं ना, मिक्सरवर वाटल्यामुळं आपण ह्याला पाणी वापरलेलं नसतं आणि ते सगळं व्यवस्थित मिक्सर करून घ्यायचं. आणि ते परतल्यानंतर आपल्याला जेवढे हवे तेवढे आपण चटणी वापरू शकतो. काळा मसाला वापरत आहे इथं मी. तर ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. कोणाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकायचा, कमी आवडत असले तर कमी पण केलं तर चालतो, किंवा बिना तिखटाचा जरी केला तरी छान लागतो वांग. मग आता इथं मी व्यवस्थित तिखट भाजून घेतलं आणि त्यात थोडंसं पाणी टाकलं मसाला, कारण ह्यात आता हे खोबऱ्यामुळं पूर्ण असं सगळा मसाला कोरडा पडतो आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते तिखट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर मग थोडं पाणी टाकलं, तर ते पण कमी वाटायल्यानंतर मी इथं 2 वेळेस पाणी टाकले नंतर आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे व्यवस्थित शिजले आणि ह्याला तेल पण सुटले. आता व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आपण हे पूर्ण वांगे ह्याच्यात टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. म्हणजे त्या मसाल्याला पण आणि त्या वांग्याला पण खूप पूर्ण मसाला लागला पाहिजे आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. असं या प्रकारे आपण ते हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर पण एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि इथं मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण वापरणार आहे. म्हणजे ह्याला गरज नाही, आपण हे खोबऱ्याचंच फक्त बनवणार आहोत, पण त्याची ग्रेव्ही वाढावी म्हणून आपण इथं थोडंसं जास्त मसाला वाढण्यासाठी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण वापरलेलं आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे सुकं वांगच बनवायचं आहे. याला काय आपण ग्रेव्ही बनवणार नाहीत, त्यामुळं याला पाण्याची जास्त गरज नाही. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याचं झाकण टाकून आपल्याला वाफ द्यायची आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे मी तर थोडंसं शिजवण्यासाठी आणि झाकण टाकून एक वाफ काढून घ्यायची. आता हे वांगं तयार झाले शिजून आणि आता इथं आम्ही चपात्या बनवत आहेत दोघीजणी मिळून. आमच्या सासूबाई चपात्या लाटून देत आहेत, मी भाजत आहे. जास्त चपात्या करायच्यात म्हणून दोघी मिळून करत आहेत. खाली गॅस घेतला आणि खाली बनवत आहोत आम्ही चपात्या. आता इथं शाबू बनवायचं आहे मला, तर मला घरी पण आणि देण्यासाठी म्हणून आता शाबू बनवायचं. तर मी इथं 2 बटाटे चिरून घेतले व्यवस्थित आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले आणि तेलातच थोडेसे ते शिजून निघतात. आपल्याला चांगले मस्त मऊ वाटायला लागले की आपण त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, इथं मिरची मी भाजून कुटून घेतलेली आहे, ती व्यवस्थित मिक्स करायची आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये आणि ती व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथे शाबू टाकणार आहोत. तर शाबू पण आपण काय करायचं, शाबूमध्ये आधी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायला येतं आणि चिटकत नाही कढईला. आता त्या शेंगदाण्याचं कूट हे टाकून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित कमी जास्त वाटेल तर आपण आणखीन पण वापरू शकतो. तर मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी आणखीन शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता हे मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मऊ होईपर्यंत आपण तो शाबू शिजू द्यायचा झाकण टाकून. आता हे एकजीव करायचं मिक्स करून आणि झाकण टाकून शिजू द्यायचं. आणि जास्त प्रमाणात करत असल्यावर जरा त्याला जास्त लक्ष द्यावं लागतं, नाहीतर मग त्याची कमी जास्त झालं तर आपली चव बदलते. शाबूची असू द्या नाहीतरी कोणत्या भाजीची पण असू द्या, त्यामुळं त्याला व्यवस्थित प्रमाण असलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याचा टायमिंग पण असला पाहिजे. शाबू मस्त असा तयार झाला आहे आणि सगळा स्वयंपाक पण तयार झाला आहे. आणि हे देण्यासाठी आम्ही स्वयंपाक एक ठिकाणी भरून घेतला असं पूर्ण असा आणि उपवासाचा, आणि हे जेवण पण भरून घेतलं. कुरवड्या पापोड्या पण एका कॅरीबॅगमध्ये घेतल्या, म्हणजे त्या सादळत नाहीत, मऊ पडत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.